एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा असणारा घटक आहे तो म्हणजे की शांती बिल. आता हा शांती बिल नाहीये तर आता तो कायदा होईल, कारण की त्याच्यावरती आता राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन तो आता कायद्याच्या स्वरूपात आपल्या समोर येईल. तर शांती बिल हे कशाच्या संदर्भात आहे, हा कायदा काय बदल घडवून आणणार आहे ते आपण आता या लेक्चर मध्ये समजून घेऊया. बघा बघा संसदेने काय केलंय, हा कायदा काय केलाय, मंजूर केलाय. बघा, सस्टेनेबल हार्नेसिंग ऍडव्हान्समेंट न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. म्हणजे बघा हा कशाच्या संदर्भात कायदा आहे, न्यूक्लिअर एनर्जीच्या संदर्भात कायदा आहे. बरोबर आहे, अणु ऊर्जा. बघा काय सांगितलं या कायद्यामध्ये, सस्टेनेबल हार्नेसिंग ऍडव्हान्समेंट न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. याचा शॉर्ट फॉर्म काय होतो, शांती. ह्याचं नाव काय दिले सरकारनं, शांती. ओके, तर बघा हा मुद्दा आत्ता का उपस्थित झाला आणि या कायद्याची आता भारताला काय गरज आहे. तर बघा आता आपण COP30चे एक मागे लेक्चर टाकलेलं आहे युट्यूब वरती, तुम्ही जाऊन चॅनल वरती बघू शकता. तर COP30 मध्ये भारतानं काय सांगितलेलं आहे, तर त्याचा जो NDC आहे त्याच्यामध्ये भारतानं ठरवलंय की 2070 पर्यंत आम्ही काय करू, कार्बन इमिशन 0 करू. म्हणजे आमच्या देशामध्ये कार्बन उत्सर्जन होणार नाही. आणि आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलंय की 2047 पर्यंत भारतामध्ये कोळशापासून उत्पन्न होणारी जी ऊर्जा आहे याचं प्रमाण काय करायचंय, अत्यंत कमी करायचंय. मग कोळशाला विविध पर्याय काय असतात, तर विंड एनर्जी, सोलर एनर्जी आणि न्यूक्लिअर एनर्जी. म्हणून आता भारताचं न्यूक्लिअर एनर्जी मधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते अत्यंत कमी आहे. भारतामध्ये फक्त 8 गिगावॅट काय करते, न्यूक्लिअर एनर्जी प्रोड्यूस होते. त्यामुळे आपल्या देशामध्ये जे एनर्जी सेक्टर आहे त्यामध्ये न्यूक्लिअर एनर्जीचा यूज होण्याचं प्रमाण आहे तो कसा आहे, अत्यंत कमी आहे. ते प्रमाण आपल्याला 8 वरनं कुठं घ्यायचंय, 100 गिगावॅट पर्यंत घेऊन जायचंय. म्हणजे हे बघा किती पट जास्त आहे, तर 10 ते 12 पट काय आहे, याचं प्रमाण जास्त आहे. तर हे प्रमाण आपल्याला जर वाढवायचं असेल तर फक्त एकटा सरकार या सेक्टरमध्ये काम करून चालणार आहे का, तर अजिबात नाही. तर सरकारने याच्या आधी न्यूक्लिअर एनर्जी सेक्टर हे क्लोज सेक्टर म्हणून ठेवलं होतं. क्लोज सेक्टर म्हणजे काय, तर जिथं फक्त सरकारचीच इन्व्हेस्टमेंट होऊ शकते, प्रायव्हेट प्लेयर्स तिथं येऊ शकत नाहीत. तर आता या कायद्याच्या माध्यमातून सरकारने हा निर्बंध काढून टाकलेला आहे. आणि बघा शांती बिलच्या किंवा शांती कायद्याच्या माध्यमातून आता न्यूक्लिअर एनर्जी सेक्टरमध्ये आता प्रायव्हेट सेक्टर सुद्धा काय करतो, पार्टिसिपेट करू शकतोय. तर अर्थातच हे बिल जेव्हा पास झालं तेव्हा विरोधकांनी अनेक टीका केल्या. विरोधकांच्या मते जेव्हा त्यांचं युपीएचं सरकार होतं तेव्हा त्यांनी हे बिल आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विरोधात आत्ताचे जे सरकार होतं तेव्हा ते विरोधात होतं, तेव्हा त्यांनी याच कायद्याला तेव्हा विरोध केला होता. तर विरोधक असे म्हणत आहेत की तुम्ही तेव्हा विरोध केला होता आणि आता तुम्ही हे कायदा आणताय. बरं, हा कायदा आणल्यानंतर लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न काय, त्याच्यासाठी भारत तयार आहे का, असाही प्रश्न विरोधकांनी काय केला, या ठिकाणी उपस्थित केला. तर हा कायदा काय आहे हे आपण हळूहळू या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. बघा, तर शांती बिल काय आहे, सस्टेनेबल हार्नेसिंग ऍडव्हान्समेंट न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ट्रान्सफॉर्मिंग म्हणजे भारताला काय करायचंय, बदलायचंय आता एनर्जी सेक्टरमध्ये स्वतःला. तर बघा हा कायदा काय सांगतो ते आता आपण यातनं समजून घेऊया. बघा हा कायदा काय करतो, तर अणुऊर्जा कायदा 1962. बघा अणुऊर्जा कायदा कुठला, 1962. आणि त्या अणुऊर्जेमुळे जी नुकसान भरपाई होती त्याच्यासाठी पण एक सेपरेट कायदा आहे. तो कायदा म्हणजे नागरी दायित्व कायदा 2010. ह्याला काय करेल, रिप्लेस करेल. म्हणजे या दोन कायद्यांच्या तरतुदी आता कुठल्या कायद्यात असतील, तर शांती कायद्यामध्ये असतील. ओके, आता बघा या कायद्यामध्ये काय अजून तरतूद आहे, तर कोण प्रकल्प चालवेल, कोण उभारू शकतो, आणि जो ऍक्सिडेंट होतो म्हणजे जर समजा एखादा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे आणि तिथं काय झालं, न्यूक्लिअर लिकेज झालं, तर तो काय ऍक्सिडेंट आहे, याच्यामुळे हजारो लोकांची काय होते, जीवनाचा धोका निर्माण होतो. मग याची जबाबदारी कुणाकडे असेल हेही या कायद्यामध्ये डिफाईन करण्यात आलेलं आहे. तसंच सुरक्षा नियामकांची भूमिका, विवाद निराकरण आणि नुकसान भरपाईच्या यंत्रणा यासारख्याही नियमांची पुनर्व्याख्या म्हणजे रिडिफाईन करण्याचं काम सुद्धा काय केलेलं आहे, या कायद्यानं केलेलं आहे. बघा तसेच सरकारकडनं काय सांगण्यात आलेलं आहे,
तर 2027 पर्यंत काय करायचं आपल्याला 100 गिगावॅट काय करायचे अणुऊर्जा साध्य करायचे. म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सरकार आता आपण किती 8 गिगावॅट निर्माण करतोय आणि आपल्याला 2027 पर्यंत किती तयार करायचे 100 गिगावॅट. म्हणजे हे खूप मोठं लक्ष आहे. आता जर आपण असं समजलं तर आता भारतामध्ये किती ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहेत तर महाराष्ट्रातला विचार केला तर तारापूरचा प्रकल्प आहे आणि भारताचा सगळ्यात महत्त्वाचा कुडनकुलम मध्ये काय आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतोय सरकारने यामध्ये प्रायव्हेट सेक्टरला बोलवण्याचं कारणच असं आहे की सरकारकडे तेवढी क्षमता नाहीये की जर आपल्याला 100 गिगावॅटचा उद्देश गाठायचा असेल तर सरकारकडे आता तेवढी क्षमता नाही की त्यामध्ये जास्त पैसे लावणे. जर यामध्ये प्रायव्हेट सेक्टर आलं तर ते स्वतःचा पैसा त्यामध्ये टाकेल आणि स्वतःचा त्यामध्ये प्रॉफिट बघेल आणि त्याच्यामुळे काय होईल या सेक्टरची ग्रोथ काय होईल खूप फास्ट होईल. तसेच यामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट परकीय गुंतवणुकीसाठीही सरकारने काय अप्रत्यक्षरित्या तरतूद केलेली आहे पण त्याला खूप कडक नियम आहेत. तर सरकारच्या मते हे जर आपल्याला उद्देश गाठायचा असेल तर एकटं हे सरकारचं दायित्व नसून याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर जर इन्क्लूड झालं तर हे काम काय होईल खूप फास्ट पद्धतीनं काय होईल चालू होईल. आणि आता सरकार काय म्हणते की जसं आपण बघितलं की न्यूक्लिअर पॉवर ऍक्ट जो होता 1962चा त्या कायद्याची जागा कोणी घेतली शांती बिलनं घेतली आणि त्या कायद्याच्या अंतर्गत जी काही न्यूक्लिअर पॉवरच्या कमिटीज होत्या त्या कमिटीचे रिस्पॉन्सिबिलिटीज पण काय केलेले आहे या कायद्याच्या माध्यमातून कमी केलेले आहे. आता आपण बघूया पुढं. बघा या कायद्याच्या अंतर्गत काय आहे काय खाजगी क्षेत्राचा काय होणार आहे प्रवेश होणार आहे. म्हणजे या कायद्याचं मेन थीमच काय आहे तर खाजगी क्षेत्रामध्ये काय आहे खाजगी क्षेत्राचं काय आहे अणुऊर्जेच्या क्षेत्रामध्ये काय होणार आहे प्रवेश होणार आहे. बघा खाजगी कंपन्या काय आता ह्याच्यामध्ये काय काय लागतं तर अणुइंधन म्हणजे ॲटॉमिक फ्युएल टेक्नॉलॉजी त्याचे जे काही इक्विपमेंट्स असतात किंवा वाहतूक असेल साठवणूक आयात निर्यात हे जे काही गोष्टी आहेत एक प्रकल्प उभा करण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त आधी पब्लिक सेक्टर म्हणजे फक्त गव्हर्नमेंटच्या अंडर कंपनीज होत्या त्यांच्याकडेच होत्या. पण या कायद्यामुळे आता काय आहे ते प्रायव्हेट सेक्टरसाठी काय केलंय ओपन केलेलं आहे. बघा अणुऊर्जा बनवण्यासाठी काय लागतं युरेनियम लागतं. मग युरेनियमच्या ज्या खाणी आहेत त्या कुठे आहेत झारखंड राज्यामध्ये आहेत बरोबर आहे. मग त्या खाणींमधनं जे युरेनियम बाहेर पडतं ते कोण प्रायव्हेट सेक्टर त्याच्यावरती मोनोपोली करू शकत नव्हतं आजपर्यंत. आजपर्यंत काय होतं याचा अधिकार फक्त सरकारच करायचं. म्हणजे युरेनियमचं खनन असेल त्याला बाहेर काढून त्याची साठवणूक करणं किंवा त्याच्यावरती पुढचा रिसर्च करणं हे फक्त सरकारच्या अखत्यारीत होतं. कारण की बघा न्यूक्लिअर एनर्जी हा इतका सेन्सिटिव्ह विषय आहे की यामध्ये जर कुठला धोका जर तयार झाला किंवा याच्यातनं जर कुठलं न्यूक्लिअर एनर्जी लीक झाली तर त्या आसपासच्या एरियामध्ये जी लोक आहेत ती तर मृत्युमुखी पडतीलच पण भविष्यात ज्या पिढ्या जन्माला येणार आहेत त्या पिढ्यांमध्येही हे न्यूक्लिअर रेडिएशन असणार आहे. म्हणजे भविष्यात येणाऱ्या पिढ्या सुद्धा स्वतःसोबत अपंगत्व घेऊन जन्माला येणार आहेत हा याचा मुख्य धोका आहे. त्यामुळे सरकारने हा जो सेक्टर आहे हा आतापर्यंत फक्त पब्लिक सेक्टर म्हणून ठेवला होता. म्हणजे याच्यामध्ये 100% कोणाची मोनोपोली असेल फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचीच यामध्ये मोनोपोली असणार आहे असं हे सेक्टर होतं. पण आता ते या कायद्याअंतर्गत कुठे जाणार आहे खाजगी क्षेत्राचं यामध्ये काय होणार आहे प्रवेश होणार आहे आणि त्यांना हे सगळं करण्यासाठी काय असणार आहे केंद्र सरकारची परवानगी असणार आहे. त्यामध्ये ॲटॉमिक फ्युएल असेल टेक्नॉलॉजी असेल इक्विपमेंट्स असतील त्याची ट्रान्सपोर्टेशन असेल साठवणूक असेल किंवा त्याचे एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचा सुद्धा अधिकार आता इथून पुढे प्रायव्हेट सेक्टरला काय करणं असणार आहे. ओके तर बघा भारतामध्ये अणुऊर्जा म्हणजे न्यूक्लिअर सेक्टर क्लोज का मानला जात होता हे आता आपण बघितलं की ज्याच्यामध्ये काय होतं तर नॅशनल सिक्युरिटीचा हा काय होता पार्ट होता बरोबर आहे. तसंच ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट 1962च्या अंतर्गत ह्याचं उत्पादन संशोधन इंधन याचा ही सगळा अधिकार कोणाकडे होता केंद्र सरकारकडे होता आणि याचा अपघात धोकाच इतका जास्त आहे त्याच्यामुळे हे सेक्टर काय होतं क्लोज सेक्टर होतं. पण आता ते इथून पुढे काय असणार आहे ओपन सेक्टर होतं. बघा 1991-92 पर्यंत भारतामध्ये बऱ्यापैकी काय होतं क्लोज सेक्टर होतं म्हणजे प्रायव्हेटायझेशनला तसा स्कोप नव्हता. पण 1992 मध्ये जेव्हा आपल्याला असं वाटलं की आता आपण आर्थिक आणीबाणीच्या गुहेमध्ये घुसणार आहोत तर त्याच्या आधी आपल्याला जर सेफ्टी प्रिकॉशन काय असेल तर जे गव्हर्नमेंटचे क्लोज सेक्टर होते त्यांना ओपन सेक्टरमध्ये कन्वर्ट करणं. मग तेव्हा गव्हर्नमेंटनी खूप साऱ्या गोष्टींमध्ये काय केलं प्रायव्हेट सेक्टरला
इन्व्हाइट केलं आणि खूप सारं प्रायव्हेटायझेशन तेव्हापासून झालं. मग अंबानी उद्योग समूह, जो रिलायन्स उद्योग समूह आहे, हे त्याचीच फलश्रुती आहे. जो आज उद्योग समूह एवढा मोठा झाला त्याचं कारण म्हणजे एलपीजी रिफॉर्म्स हे होतं. आता हा सेक्टर ही काय झालाय, ओपन झालंय. म्हणजे याच्यामध्ये आता प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट जर जास्त आली तर आता याचं काय होणार आहे, ग्रो होणार आहे. याच्यामुळे एम्प्लॉयमेंट वगैरे, टेक्नॉलॉजी वगैरे हे मुद्दे काय होणार आहेत, देशामध्ये चांगले डेव्हलप होणार आहेत. ओके, तर आपण आता बघितलं की हा क्लोज सेक्टर का होता आणि याला ओपन सेक्टर गव्हर्नमेंटनी का केलंय हे आपण आता समजून घेतलं. ओके, आता बघा, हा न्यूक्लिअर पॉवर प्लांट काय कसा काम करतो आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये काय काय असतं हे आता आपण बघणार आहोत. बघा, आपण एनर्जी सेक्टरमध्ये वेगवेगळे टाईप बघितलेत. म्हणजे काय, तर कोळशापासून विद्युत निर्मिती करणे, पाण्यापासून विद्युत निर्मिती करणे म्हणजे कोल एनर्जी सेक्टर. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन सेक्टर म्हणजे आपण जी धरणं, कोयना महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशनचा. कोयना धरणावरती जे प्रकल्प बसवलाय तिथं काय होते, पाण्यापासून वीज निर्मिती होते, कोळशापासून वीज निर्मिती होते आणि आता सोलर पासून वीज निर्मिती होते. आणि आता हे काय आहे, न्यूक्लिअर एनर्जी. आता कोळसा आणि पाणी याच्यामध्ये जे टेक्नॉलॉजी वापरली जाते तशीच टेक्नॉलॉजी थोडीफार सिमिलर कुठं आहे, न्यूक्लिअर एनर्जी मध्ये पण आहे. तर बघा, जसं कोळसा पहिल्यांदा काय केला जातो, जाळला जातो. मग त्या कोळसा जाळ्यावरती जे पाणी असतं त्याची काय केली जाते, वाफ मोठ्या प्रमाणामध्ये काय केली जाते, तयार केली जाते. त्या वाफेच्या प्रेशरनी काय होतं, टर्बाईन फिरतं आणि टर्बाईन फिरल्यावरती काय होते, मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये होतं. आणि ती इलेक्ट्रिक एनर्जी कुठं सेव्ह होते, ग्रीडमध्ये सेव्ह होते. आणि मग तिथून काय आपल्याला ज्या एरियाजमध्ये आपल्याला तिथं सप्लाय करायचं आहे तिथं आपण काय करतो, तिला सप्लाय करतो. सेम ॲज इट इज आपल्याला या सेक्टरमध्ये सुद्धा आहे. बघा, हे काय आहे, हा कंडेन्सर आहे. इथं काय होतं, पाण्याला थंड केलं जातं. हा पंप आहे, ह्या पंपा थ्रू काय केलं जातं, इथं पाणी भरलं जातं. आता इथं बघा, रिॲक्टर वेसल आहे, बरोबर आहे. इथं युरेनियमचं काय केलं जातं, फ्युएल आहे. आता ऍटॉमिक फ्युएल मध्ये आपण मगाशी बघितलं काय आहे, ऍटॉमिक फ्युएल. याच्यामध्ये काय आहे, युरेनियम हे काय आहे, मेन ऍटॉमिक फ्युएल म्हणून मानलं जातं. आणि थोरियम. आता प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातनं थोरियमचे साठे हे कुठं आहेत, केरळमध्ये आहेत. कुठं, केरळ. आणि युरेनियमचे साठे कुठं आहेत, झारखंडमध्ये. कुठं आहे, झारखंडमध्ये. ओके, अजून थोरियम वरती एक्सपेरिमेंट सुरू आहे. थोरियम पासून किती प्रमाणात न्यूक्लिअर एनर्जी डेव्हलप होते हे आतापर्यंत आपण त्याच्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचलेलो नाही. पण युरेनियम पासून न्यूक्लिअर एनर्जी जनरेट होते हे मात्र सिद्ध आहे. मग बघा, हे काय आहे, वेसल आहे. इथं काय केलं जातं, युरेनियम फ्युएल केलं जातं. मग युरेनियम पासून काय बनतो, हा समजा एक युरेनियम आहे, इथं काय होतं, एक न्यूट्रॉन होतो. मग हा एक न्यूट्रॉन दुसऱ्या युरेनियमला थडकल्यानंतर अजून एक काय करतो, न्यूट्रॉन तयार करतो. मग हा न्यूट्रॉन अजून ह्या न्यूट्रॉनला थडकल्यानंतर काय होतं, अजून याच्यापासून काय होतात, दोन न्यूट्रॉन तयार होतात. म्हणजे काय होतं, अशी ही न्यूट्रॉन्सची काय होते, चेन तयार होते. म्हणूनच बघा, कोल सेक्टर जिथं जर उदाहरणार्थ 10 गिगावॅट जर कोल सेक्टर पासून एनर्जी डेव्हलप होत असेल तर न्यूक्लिअर एनर्जी सेक्टर तेवढाच इक्विपमेंट्स वापरून 100 गिगावॅट एनर्जी तयार करू शकतोय. म्हणून सरकारच्या मते आपल्याला आता एनर्जी सेक्टरमध्ये काय करणं, रिफॉर्म करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी शांती बिल पास केलं. तर बघा, आता ह्याच्या टेक्निकल गोष्टी आपण चेक करू. इथं काय आहे, युरेनियमचं फ्युएल केलं जातं, ही न्यूट्रॉनची चेन बनली जाते. मग काय केलं जातं, याच्या थ्रू पाणी काय केलं जातं, तापलं जातं. पाणी तापलं की त्याची काय होणार आहे, वाफ तयार होणार आहे. वाफेमुळे, वाफेच्या प्रेशरमुळे काय होणार आहे, हा टर्बाईन फिरणार आहे. टर्बाईन फिरला तर ह्या जनरेटरमध्ये काय होणार आहे, एनर्जी म्हणजे काय होणार आहे, वीज इथं सेव्ह होणार आहे. आणि इथं एनर्जी सेव्ह झाली की ट्रान्सफॉर्मर थ्रू ती सप्लाय होणार आहे. आता बघा, ह्याच्या पुढचं काम इथं खूप अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा पाणी गरम करता न्यूक्लिअर सेक्टरमध्ये, हे पाणी थंड पण करता आलं पाहिजे. म्हणून इथं काय केलं जातं, कंडेन्सर बसवला जातो. याच्यामुळे जे वाफ तयार करून जे झालेलं बॅकवॉटर आहे ते इथं काय केलं जातं, थंड केलं जातं. आणि हे थंड करून हे काय केलं जातं, याच्या माध्यमातून इथं बाहेर काढलं जातं. आणि ही वॉटर वेपर जी आहे ती ही काय आहे, हा कुलिंग टॉवर आहे, हा रिएक्टर आहे. या रिएक्टरच्या थ्रू काय केली जाते, ही वॉटर वेपर बाहेर काढली जाते. आता तुम्ही म्हणाल की मॅडम इथं वॉटर वेपर आहे, तर ही वॉटर वेपर पाण्यापासून बनलेले, त्यामुळे ह्याच्यामध्ये CO2चं इमिशन होत
नाही. CO2 असेल, मिथेन असेल, यासारखे इमिशन न्यूक्लिअर पॉवर सेक्टरमध्ये होत नाही. म्हणून आपल्याला ज्या क्लीन एनर्जी सोर्स आहेत, बघा उद्या परीक्षेमध्ये जर असं क्वेश्चन आलं की क्लीन एनर्जी सोर्स मध्ये न्यूक्लिअर पॉवर येते का, तर 100% येते, कारण त्यातनं पोल्युटंट्स जनरेट होत नाहीत. मग हा रिएक्टर काय करतो, वॉटर वेपर बाहेर काढतो. बघा या कंडेन्सर मधून पाणी पास होतं, थंड होतं आणि इथं बाहेर काढलं जातं. आणि जी उरलेली वॉटर वेपर आहे ती ह्या रिएक्टर मधून काय केली जाते, हा एक कुलिंग टॉवर आहे आणि या कुलिंग टॉवर मधनं काय केलं जातं, बाहेर काढली जाते. तर बघा हे जर पाणी थंड नाही झालं किंवा ह्या सिस्टीम मध्ये कुठं जर काही बिघाड झाला तर हा रिएक्टर काय करू शकतो, ब्लास्ट करू शकतो. आणि जर रिएक्टर ब्लास्ट झाला तर काय होईल, यातनं न्यूक्लिअर लिकेज होईल आणि न्यूक्लिअर लिकेज झालं तर आसपासच्या प्रदेशामध्ये अत्यंत खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बघा अनेक लोक स्वतःच्या एरियामध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांट होऊन देत नाहीत. याचं कारण मेन हेच आहे, कारण की जर इथं काय बिघाड झाला, संपलं सगळं, बर्बाद. हे याचा मेन धोका आहे. बघा हा काय आहे, त्याचा कुलिंग टॉवर आहे. इथं काय होतं, जे थंड पाणी बाहेर सोडलं जातं आणि जी उरलेली वाफ आहे ती याच्या माध्यमातून बाहेर केली जाते. ओके, हा काय कुलिंग टॉवर आहे. बघा स्मॉल मॉड्युलर रिएक्टर. आता हा काय आहे, स्मॉल मॉड्युलर रिएक्टर हा काय आहे, बघा इंडियामध्ये याचं प्रोडक्शन होत नाहीये. आतापर्यंत आपल्याकडे जे आहे ते जुने म्हणजे कन्व्हेन्शनल काय आहेत, रिएक्टर आहे. आता तुम्हाला ह्याचं वैशिष्ट्य माहिती आहे का काय, हा स्मॉल मॉड्युलर रिएक्टर हा एका न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं काम करतो. आणि तुम्ही आता म्हणाल न्यूक्लिअर पॉवर प्लांट म्हणजे आपल्या इमॅजिनेशन मध्ये कसं असतं, खूप मोठा पॉवर प्लांट आहे नाही का, तिथं खूप सारे माणसं कामं करतायत, ह्यूज म्हणजे 100 एकर मध्ये पसरलेला प्लांट आहे. हे ठीक आहे, हे कुठपर्यंत आहे, कन्व्हेन्शनल लेवल पर्यंत, म्हणजे जुने जे आपल्याकडे पॉवर प्लांट आहेत ते तसे काम करतात, खूप मोठे आहेत. पण ह्याचं वैशिष्ट्य माहिती आहे का तुम्हाला, तुम्ही ह्याला एक्सपोर्ट इम्पोर्ट पण करू शकता. डायरेक्ट स्मॉल मॉड्युलर रिएक्टर म्हणजे SMR उचलायचा, आणायचा, तो एखाद्या ठिकाणी प्लांट करायचा, चला तुमची न्यूक्लिअर एनर्जी जनरेट करायची स्टार्ट झाली. असं काय ह्याचं काम आहे. सध्या हे आपल्याकडे बनत नाही, पण US असेल, फ्रान्स असेल आणि जर्मनी असेल, या देशांमध्ये जेवढी काय न्यूक्लिअर एनर्जी जनरेट होती तिथं SMR बिनधास्त, म्हणजे सगळीकडे त्यांच्याकडे SMRचं काय करतात, यूज करतात. हे अगदी तुम्ही एखाद्या शिप मध्ये टाकून एक्सपोर्ट इम्पोर्ट सुद्धा करू शकता. इतकं हे इझी टू डुईंग बिझनेस, याच्यासाठी हे खूप सोपं आहे. बघा आता हे जे आपले कन्व्हेन्शनल आहेत हे 1600 गिगावॅट पर्यंत काय करतात, मेगावॅट पर्यंत काय करतात, वीज निर्मिती करतात. पण SMR जर आपण उपयोगात आणला तर 300 मेगावॅट पर्यंत काय करतो, आपण वीज निर्मिती करू शकतो. बघा जर आपल्याला खूप कमी वेळात, आता आपले प्रधानमंत्री म्हणतात की 2027 पर्यंत आपल्याला 100 गिगावॅट पर्यंत न्यूक्लिअर पॉवर तयार करायचे आहे. जर एवढं मोठं टार्गेट आपल्याला गाठायचं असेल, आता आपण 8 गिगावॅट वर आहे, 100 पर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला याची अत्यंत गरज पडणार आहे. याचे जे इक्विपमेंट्स असतील ते कुठे मिळतात, फ्रान्समध्ये मिळतात. आपण मोस्टली तिकडूनच काय करतो, एक्सपोर्ट इम्पोर्ट करतो याचं. तर बघा SMR जर आपल्या देशामध्ये ह्यांची संख्या वाढवली तर आपली न्यूक्लिअर एनर्जीचं जे टार्गेट आहे ते काय होणार आहे, लवकर पूर्ण होणार आहे. याचे फायदे असंख्य आहेत, कारण की ही पॅसिव्ह सिस्टीम आहे, कारण की ऑटोमॅटिक बंद होते, त्याच्यामध्ये कमी खर्च लागतो, बरोबर आहे ना, छोटाच तर प्लांट आहे त्यामुळे खर्च कसा असणार आहे, कमी आणि कमी वेळेत. म्हणजे तुम्ही डायरेक्ट त्याचा साचा आणून एखाद्या ठिकाणी प्लांट केला तरी तुमची काय होणार आहे, न्यूक्लिअर पॉवर जनरेट होणार आहे. त्यामुळं याचा तुम्ही लगेच यूज करू शकता. आणि डोंगराळ भाग जिथं की खूप नागरी वस्ती अतिशय कमी आहे किंवा तिथं वन्यजीव किंवा प्राणी मात्र अशांची पण संख्या खूप कमी आहे, अशा ठिकाणी आपण काय करू शकतो, याचा प्लांटेशन करू शकतो. हे SMR हे अत्यंत महत्वाचं आहे. सायन्स अँड टेकसाठी हे खूप महत्वाचं आहे बरं का. जर न्यूक्लिअर पॉवर संदर्भात, एनर्जी सेक्टर संदर्भात जर प्रश्न आला तर ह्याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे, कारण की ह्याच्यावरती या कायद्यामध्ये जास्त भर दिलेला आहे. ओके, बघा शांती विधेयकाला चालना कशामुळे मिळाली, तर बघा जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ऊर्जा सेक्टर, बरोबर आहे, एनर्जी ही अशी आहे की असं आपल्या समोर जर आता आपल्याला इतकी सवय झालेली आहे की एक दिवस जरी आपल्या घरातली लाईट गेली तर आपण अशी चैन नाही पडत, कारण आपला मोबाईल लाईटवर आहे, TV लाईटवर आहे, लॅपटॉप लाईटवर आहे, घरातली प्रत्येक इक्विपमेंट कशावर आलेलं आहे, विजेवर चालणार आलेलं आहे. त्यामुळे जर एक दिवस जरी आपल्या घरामध्ये वीज निर्मिती खंडित झाली तर काय होतं, आपल्याला केऑटिक सिच्युएशन क्रिएट होते, आपल्याला जमत नाही त्यामध्ये राहणं. तर तसंच प्रत्येक सेक्टरचं आहे, जर घरातली अशी सिच्युएशन असेल तर कंपन्या, उद्योगधंदे, व्यवसाय
हे तर 100% एनर्जी सेक्टरवर डिपेंड आहेत. मग हे आपल्याला एवढ्या ह्यूज म्हणजे 140 CR मध्ये आपली पॉप्युलेशन आहे. या पॉप्युलेशनला चालवण्यासाठी तेवढेच उद्योगधंदे पाहिजेत. मग त्याच्यासाठी एनर्जी सेक्टर कसं पाहिजे? जास्त पाहिजे. एनर्जी सेक्टर ज्या देशाचं चांगलं असतं त्या देशामध्ये डेव्हलपमेंटला खूप सारा स्कोप असतो. त्याच्यामुळे आपल्याला आपले एनर्जी सेक्टर काय करायचंय? डेव्हलप करायचंय. आता बघा, ऊर्जेची वाढती मागणी हे तर आता आपण समजून घेतलं. नेट झिरो जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की COP30 किंवा ज्या काही आपल्या इन्व्हायरमेंटल कन्व्हेन्शनसाठी ज्या काही मीटिंग्स होतात इंटरनॅशनल लेवलला, बरोबर आहे, त्याच्या मीटिंग्स मध्ये आपण काय सांगतो की आम्हाला नेट झिरो कार्बन इमिशन करायचं आहे. तर कार्बन इमिशन नेट झिरो करायचं असेल तर पहिल्यांदा कशात रिफॉर्म आणला पाहिजे? एनर्जी सेक्टरमध्ये. आणि एनर्जी सेक्टरमध्ये रिफॉर्म आणणं म्हणजे काय करणं? तर कोल सेक्टरला कमी करणं. मग कोल सेक्टरला जे सबसिडरी ऑप्शन्स आहेत ते आपल्याला चेक करावे लागतील. आणि त्यातला एक ऑप्शन म्हणजे काय होता? न्यूक्लिअर एनर्जी. म्हणून आपल्याला याचा वापर करायचा आहे. बरोबर आहे. सरकारी गुंतवणुकीवर मर्यादा आणली तर प्रायव्हेट सेक्टर येईल आणि त्याच्यामुळे ही फास्टपणे रन होईल. रिॲक्टर्सचं प्रोडक्शन आपल्याला काय करायचं आहे? इंडियामध्ये तयार करायचं, भारतामध्ये तयार करायचं आहे. आणि जी आपल्यातली टेक्नॉलॉजी आहे त्याचा काय करायचं आहे? आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. बरोबर आहे का? आत्मनिर्भर भारत. आजही भारत बऱ्याच गोष्टींमध्ये काय आहे? इम्पोर्ट वरती डिपेंडंट आहे. आत्मनिर्भर भारत हे कधी आलं होतं? तर कोविड-19 मध्ये. बरोबर का? कोविड-19 हे कधी आलं होतं? विधेयक 2020-2021 मध्ये हे मिनिस्टर ऑफ फायनान्सने हे धोरण आणलं होतं. मग याच्या अंतर्गत आपल्याला काय करायचंय? तर प्रत्येक सेक्टरमध्ये काय करायचंय? इंडियाला इंडिपेंडंट बनवायचं. म्हणजे उद्या भविष्यात कुणी आपल्याकडनं जर कोणती एनर्जी जर कोणतं सेक्टर काढून घेतलं तर आपल्या देशाला पॅरालिसिस सारख्या सिच्युएशनला फेस करायची गरज पडणार नाही. बघा, आपल्या देशामध्ये एखादा घटक आहे की जो आता आपली डिफेन्स सिस्टीम बऱ्यापैकी काय आहे? US आणि रशिया आणि फ्रान्सच्या टेक्नॉलॉजीवर डिपेंडंट आहे. आता हा विषय आपल्या लेक्चरचा नाही, फक्त थोडक्यात तुम्हाला समजेल असं सांगते. तर उद्याच्याला USने एखादी टेक्नॉलॉजी द्यायचं नाही असं ठरवलं तर आपल्याला काय होणार आहे? तो सेक्टर आपला पॅरालाइज होणार आहे. जसं आपल्या शरीराचा एखादा भाग चालायचा बंद झाला तर आपली सिस्टीम व्यवस्थित वर्क नाही होणार. जर आपल्या डिफेन्स सिस्टीम मध्ये टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड नाही झाली तर डिफेन्स सिस्टीम आपली कोलॅप्स होणार आहे. तर आत्मनिर्भर भारत तसंच एनर्जी सेक्टरचं पण आहे. जर उद्या भविष्यामध्ये भारतात कोल हा कसा आहे? नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे. त्यामुळे कधीतरी तो संपणारच आहे. म्हणून आपल्याला त्याच्या पर्यायी शोध घेणे गरजेचं होतं. आणि जर उद्या आपल्या इंडियावरती एनर्जी क्रायसिस सारखा जर संकट आलं तर आपलं सगळंच बंद पडेल. उद्योगधंदे, व्यवसाय आणि डोमेस्टिक सगळंच बंद पडेल. पण आपल्याला यामध्ये सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे इंडिपेंडंट होणं. म्हणून आत्मनिर्भर भारत धोरण याच्यासाठी हे आपल्याला ओपन सेक्टरमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. आणि जागतिक ट्रेंड आणि स्पर्धा, बरोबर आहे. आपण काय स्वप्न बघतोय? तर आपल्याला 2047 पर्यंत US सारखे स्वतःच्या आपल्याला भारताला घडवायचं आहे. जर US मध्ये न्यूक्लिअर पॉवर सेक्टर कसं आहे? ओपन सेक्टर आहे. तिथं प्रायव्हेट प्लेयर्स खूप जुने म्हणजे अगदी खूप वर्षांपासून तिथं काम करतात. इंडियामध्ये आत्ता यावर्षी आपण करतोय. जर आपल्याला जागतिक स्पर्धा करायची असेल तर आपल्याला काही निर्बंध आपल्या देशातले कमी करणं गरजेचं असतं. म्हणून हा न्यूक्लिअर पॉवर ओपन करणं गरजेचं होतं. ओके, म्हणून या विधेयकाला आपण खूप इनिशिएटिव्हली मंजूर करून घेतलेला आहे. बघा, आता यामध्ये काय आहे? कडक सुरक्षा, बरोबर आहे का? कडक सुरक्षा पाळलीच पाहिजे. अदरवाईज काय होईल? कोणीही प्रायव्हेट प्लेअर येईल, इन्व्हेस्टमेंट करेल आणि उद्या जर काय त्याच्यातून धोका निर्माण झाला तर काय होईल? खूप मोठा केऑस तयार होईल. खूप लोकांचे जीव जातील. अनेक पिढ्या भविष्यातल्या बर्बाद होतील. कधी जर तुम्हाला वेळ मिळाला तर फुकुशिमा हे जपान मधलं एक ठिकाण आहे. इथं असाच एक ऍक्सिडेंट झालेला. इथला जो न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे हा काय झाला? बस्ट झाला. आणि बस्ट झाल्यामुळं इथले खूप लोक मेले. आणि इथल्या आजही ज्या पिढ्या नवीन जन्माला येत आहेत त्यांच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसून येते. त्यामुळे त्यांना पॅरालिसिस, अपंगत्व किंवा ब्रेन डॅमेज असे रोग आजही तिथल्या लोकांना आहेत. म्हणून याच्यामध्ये खूप स्ट्रिक्ट नियम असणं, खूप स्ट्रिक्ट रूल असणं काय आहे? इम्पॉर्टंट आहे. बघा, या जेव्हा तुम्हाला ही न्यूक्लिअर एनर्जी सेक्टरमध्ये स्वतःचं काही सुरू करायचं आहे व्यवसाय, तेव्हा काय करावं लागेल? ॲटॉमिक एनर्जी रूल्स बोर्ड जे आहे त्याच्याकडून तुम्हाला काय करावं लागणार आहे? परमिशन घ्यावी लागणार आहे. आता हे बोर्ड आहे AERB म्हणजे ॲटॉमिक एनर्जी रूल्स बोर्ड. आता हे बोर्ड आहे हे काय करतं? तर जे रेडिओ ऍक्टिव्ह
सबस्टन्सेस आहेत, पदार्थ आहेत, किरणोत्सर्गी पदार्थ आहेत, जे इक्विपमेंट्स आहेत, जे उत्पादन आहे त्याच्यावरती ताबा म्हणजे त्याचा मालकी हक्क, त्याचं वाहतूक, आयात निर्यात आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी काय करतं, परवाना देतं. काय करतं, लायसन. म्हणजे AERB काय करणार आहे, ही लायसन्स ऑथॉरिटी आहे. ही काय आहे, लायसन्स ऑथॉरिटी आहे. ओके, ही काय आहे, आपली लायसन्स ऑथॉरिटी आहे. बघा आता यातले मेन घटक बघा. परकीय गुंतवणूक कशी आहे यामध्ये, सशर्त आहे. म्हणजे US, फ्रान्स यांनी तर ज्या दिवशी हे विधेयक आपल्या संसदेमध्ये पास झालं तेव्हाच युएसने तर सांगितलं की आम्ही खूप खुश आहोत की भारतामध्ये आता न्यूक्लिअर पॉवर सेक्टर ओपन झालं याच्यासाठी आणि आम्ही इच्छुक आहोत की भारताच्या ह्या सेक्टरमध्ये आम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहे. ओके, आता बघा हे पण ह्याला काय आहे, थेट परवानगी नाहीये, ह्याला सशर्त म्हणजे फॉरेन FDI साठी काय असणार आहेत, अटी असणार आहेत. आता बघा दंडात्मक चौकट काय केलेली आहे, मजबूत केलेलं आहे. 2 स्तरीय काय असणार आहे, यामध्ये दंड प्रणाली असणार आहे. आणि कमी गंभीर उल्लंघनासाठी कायद्यात काय होती, पहिली ही कायद्यात तरतूद नव्हती, आता ही या नवीन कायद्यामध्ये काय असणार आहे, तरतूद आहे. तर आणि जी जास्त गंभीर आहे म्हणजे अगदी एखादा उद्योगपती आहे यातला आणि त्यानं खूप कॅज्युअली एखादा पॉवर प्लांट चालवला आणि भविष्यात जर मोठा काय ऍक्सिडेंट घडला तर त्याला काय करायला लागणार आहे, गंभीर शिक्षेस काय करावं लागणार आहे, सामोरं जावं लागणार आहे. आता बघा हे सगळं ठीक आहे, आपण मान्य केलं की हे सरकारने असे नियम बनवलेत, पण अमेरिका जिथं खुश होतो तिथं त्याचा स्वार्थ नक्कीच असतो मित्रांनो. तर बघा या विधेयकामध्ये सरकार काय म्हणतंय की आम्ही खूप कडक अंमलबजावणी करतो, हे करतो, पण जुन्या जो कायदा होता ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट 1962 या कायद्यामध्ये काय सांगितलं होतं आणि सिव्हिल लायबिलिटीज ऍक्ट 2010 या दोन्ही कायद्यांमध्ये असं होतं की जर एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर त्याच्या संपूर्ण चेनला शिक्षेस पात्र ठरवलं जायचं. म्हणजे कोण, मालक तर आजपर्यंत भारत सरकारच होता, पण जे रॉ मटेरियल प्रोव्हाइड करायचे ते सगळे सेक्टर्स काय असणार, त्याला जबाबदार असणार. जर समजा आता भोपाळ गॅस ट्रॅजेडी झाली त्याच्यामध्ये जे काही नुकसान झालं तेथील जनतेचं, त्याच्यामध्ये काय काय केलं सरकारने, तर जे रॉ मटेरियल प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या होत्या त्यांच्यावरती काय केलं सरकारने, दंड ठोठावला आणि त्याचा सगळा पैसा काय केला सरकारने त्यांच्याकडनं वसूल केला. आता बघा ह्या ज्या कंपन्या आहेत रॉ मटेरियल प्रोव्हाइड करणाऱ्या, ह्या काही भारतीय कंपन्या नाही आहेत, ह्या फ्रान्स आणि अमेरिकेच्या कंपन्या आहेत. जर उद्या यामध्ये जर कोणता ऍक्सिडेंट झाला तर याचा भरपाई US आणि फ्रान्सला द्यावा लागणार आहे का, तर नाही. आता नवीन कायद्यानुसार US आणि फ्रान्सला याचा भरपाई द्यायची गरज नाही, कारण आता सरकारने या कायद्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे की जर उद्या ऍक्सिडेंट झाला तर जो ओनर आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा, जो ओनर आहे तो संपूर्ण शिक्षेसाठी पात्र राहणार आहे. म्हणजे फक्त त्याला एकट्याला पकडणार, बाकी US ची कंपनीनं काय खराब मटेरियल प्रोव्हाइड केले का, फ्रान्सने खराब मटेरियल प्रोव्हाइड केले का, ह्याच्याशी सरकारला काही घेणं देणं नाही. तू पॉवर प्लांट चालवलायस तर जबाबदारी तुझी आहे तिथल्या सेफ्टी सगळ्या प्रिकॉशन्स पाळण्याची. त्यामुळे सरकार काय करणार आहे, त्या एका व्यक्तीलाच काय करणार आहे, जबाबदार धरणार आहे. त्यामुळे US आणि फ्रान्स काय आहेत, खुश आहेत, कारण की आता त्यांच्यावरती जबाबदारीचं कामच नाही ना. ह्याच्या आधी काय असायचं, जर एखाद्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये काय बिघाड झाला तर पैसे भारत सरकार US कडनं वसूल करायचं. आता ते फ्री झाले याच्यातून, या टेन्शन मधून US आणि फ्रान्स काय झालं, फ्री झाला. आता सगळी जबाबदारी कुणावर येणार, त्या पॉवर प्लांटच्या मालकावरती येणार आहे. आणि अजून एक याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा आहे की हे शांती विधेयक काय आहे, RTI म्हणजे माहितीच्या अधिकारातून काय केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे. म्हणजे आपण इथं RTI दाखल करू शकत नाही. मान्य आजपर्यंत भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर बार्क असेल किंवा न्यूक्लिअर पॉवर एनर्जी इंडिया लिमिटेड ही आपली भारताची एक प्रायव्हेट सेक्टर कंपनी आहे. ह्या कंपन्या कशा होत्या आजपर्यंत की RTIतनं बाहेर ठेवलेल्या, कारण बरोबर आहे इथं काय व्हायचे, न्यूक्लिअर वेपन्स डिझाईन व्हायचे, म्हणजे आपले भारताचे अणुबॉम्ब ह्या कंपन्या तयार करतात भारताच्या. आता अणुबॉम्ब बनवणं हे अजून प्रायव्हेट सेक्टरसाठी ओपन नाही केलं, ते गव्हर्नमेंटच्याच मोनोपोली अंडर आहे. पण बघा इथं आपण जर RTIच्या अंडर ठेवलं असतं तर उद्या कोणीही देशातलं उठसूट RTI टाकला असता, सांगितलं विचारलं असतं की हा अणुबॉम्ब कसा डिझाईन केला, ह्यात किती युरेनियम वापरलं, कोणती टेक्नॉलॉजी वापरली, हे भारतीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक होतं. म्हणून आजपर्यंत हे पब्लिक सेक्टर जरी असेल तरी RTIतून बाहेर ठेवलेलं. पण ह्याही विधेयकामध्ये त्यांनी तेच केले, प्रायव्हेट सेक्टरला एंट्री देऊनही इथं काय केलंय, RTIला प्रतिबंधित केले. म्हणजे आपण उद्या जर समजा माझ्या एरियामध्ये एखादा पॉवर प्लांट चालू आहे
आणि जर मला त्याचा त्रास होत असेल, पण तो त्रास जर मला शोधून काढायचा आहे, तर मी पहिलं काय स्टेप करणार, तर मी आरटीआय फाईल करणार. पण आता या कायद्यामुळे मी काय करू शकत नाही, आरटीआयच फाईल करू शकत नाही. त्यामुळे मला त्या पॉवर प्लांट संदर्भात कोणतीही माहिती मिळणार नाही. हा यातला एक सगळ्यात मोठा लॅक्युना आहे. आता बघा याचे फायदे मी तुम्हाला सांगितलं, की आपल्याला काय करायचं आहे, जगाच्या स्पर्धेमध्ये उतरायचं आहे, ऊर्जा सुरक्षा काय करायचे, मजबूत करायची आहे. त्याच्यानंतर हे SMR म्हणजे स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्सची आपल्याला प्रोडक्शन वाढवायचं आहे. हे काय आहे त्याचे फायदे आहेत. आणि FDI जर आली तर ऑफकोर्स एम्प्लॉयमेंट वाढणार आहे आणि GDP मध्ये सुद्धा आपल्या देशाच्या काय होणार आहे, वाढ होणार आहे. ओके, तर बघा आपण ह्याचे फायदे बघितले आणि आता आपण थोडेसे याच्या नुकसानीवरती पण चर्चा करू. काय नुकसान होणार आहे आता बघा, तुम्हाला सध्याची भारतातली परिस्थिती सांगते. झारखंडमध्ये काय होतं, युरेनियम जास्त प्रमाणात सापडतं. तर बघा युरेनियम झारखंडमध्ये सापडत असल्यामुळे ज्या गावांमध्ये झारखंडमध्ये युरेनियम सापडतं तिथं जे लोक राहतात आजूबाजूला, तिथं ज्यांच्या वाड्या वस्त्या असतात, तिथल्या लोकांना आजही पॅरालिसिस, ब्रेन डॅमेज, अपंगत्व म्हणजे जन्मताच तुम्ही फिजिकली डिसेबल असणं, असे प्रमाण खूप जास्त प्रमाणात तिथल्या लोकांमध्ये वाढत आहे. जेव्हा सुरुवातीला तिथे युरेनियमचे साठे सापडले आणि त्याचं उत्खनन चालू होतं तेव्हा नॉर्मल होतं, तेव्हा काही एवढी बदल नाही जाणवले. पण जसं जसं ते युरेनियमचे साठे आपण जास्त खोदून काढले तसं तसं तिथल्या लोकांमध्ये त्याचे जे काही वाईट परिणाम आहेत ते दिसून यायला लागले. आणि त्यामुळे झारखंडमधली अनेक पिढ्यानपिढ्या काय आहेत, या युरेनियमच्या मुळे बर्बाद आहेत. बघा आज आपण म्हणतो की वा किती छान, न्यूक्लिअर एनर्जी सेक्टरमध्ये भारत आता ग्रो करणार आहे. आपल्याकडे 100 गिगावॅट आपण वीज निर्मिती यातनं करणार आहे. आपण त्याच्यावरती खूप सारे उद्योगधंदे करू, खूप साऱ्या आपण व्यवसाय चालू, आपल्या स्वतःच्या घरामध्ये पण कदाचित त्याच न्यूक्लिअर पॉवर प्लांट मधली वीज येईल, तिथूनच आपण आपल्या घरातले सगळे इक्विपमेंट रन करू. पण त्या झारखंडचं काय, त्या लोकांची काय चूक आहे की जे तिथं जन्माला आले. आपल्या सगळ्यांची शिक्षा कोण भोगतं, तीच लोक भोगतात जी तिथं जन्माला आली. आणि उद्या भविष्यात का कुणास ठाऊक महाराष्ट्रामध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांट्सच्या प्रायव्हेट सेक्टरचं प्रमाण वाढलं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक न्यूक्लिअर पॉवर प्लांट जर इस्टॅब्लिश झाला तर काय करणार आहे तुम्ही, तुम्हालाही हा धोका तिथं आहेच. त्यामुळे भविष्यात जन्माला येणाऱ्या पिढ्यांमध्ये जर न्यूक्लिअर आपलं रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्सची वाढ झाली तर भविष्यात एनर्जी सेक्टर असून उपयोगच नाही. फक्त एनर्जी आपण प्रोड्यूस करत राहू पण ती वापरण्यासाठी लोकच अस्तित्वात नसतील. कोणीतरी फिजिकली डिसेबल्ड म्हणून जन्माला येईल, कोणीतरी ब्रेन डॅमेज त्याचा होऊन मृत्युमुखी पडेल. बरेच असे आजार आहेत जे न्यूक्लिअर एनर्जीमुळे तयार होतात, ते खूप भयंकर आहेत. त्वचेचे प्रॉब्लेम होतात. तुम्ही बघा हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये जेव्हा अणुबॉम्बचा हल्ला झाला तिथल्या लोकांच्या त्वचा ह्या कितीतरी वर्ष तशाच होत्या. म्हणजे अशी त्वचेला बुरशी येणे, त्वचा जळल्यासारखी असणे, सतत चेहऱ्यावरती रॅश येणे, हेही खूप प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे हे जितकं चांगलं आहे तितकंच त्याचं काय आहे, वाईट परिणाम सुद्धा होणार आहेत. आता तसंच याच्यामध्ये काय सांगितलंय की जर एखादा ऍक्सिडेंट झाला तर सगळी जबाबदारी कोणावर येणार आहे, त्या मालकावर येणार आहे ज्याचा तो पॉवर प्लांट आहे. तर मग अशामुळे इंडियातले जे इच्छुक आहेत ते या सेक्टरमध्ये येणारच नाहीयेत. आणि जेव्हा हे विधेयक चर्चेसाठी संसदेमध्ये ठेवलं होतं तेव्हा आपल्या ज्या महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या खासदार आहेत सुप्रिया सुळे, त्यांनी हा मुद्दा इथं उचलून काढला की तुम्ही काय केलंय, सरकारी कंपनीची जी याच्यावरती मोनोपोली होती ती संपवून तुम्ही तिथं काय केलं, मल्टिपल सेक्टर्सला इन्व्हाइट केलं. पण आज देशामध्ये इंडिगो सारखी कंपनी आहे एक, जी स्वतःच्या एअरलाईन सेक्टरमध्ये मोनोपोली करते. पण ती जी मोनोपोली सरकार दूर करत नाही. पण जिथं सिक्युरिटीचा कन्सर्न आहे, जिथं लोकांच्या जीवन मरणाचे प्रश्न उद्भवणार आहेत, तिथं सरकारने स्वतःची मोनोपोली बंद केली आणि तिथं मल्टिपल सेक्टर्सला इन्व्हाइट केलं. आणि जिथं खरी मोनोपोली बंद करण्याची गरज होती तिथं सरकारने कोणतंच पाऊल उचललं नाही. असं आपल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये या बिलावरती चर्चा जेव्हा चालली होती तेव्हा त्यांनी स्वतःचं मत मांडलं. तर असे काही प्रोज आणि कॉन्स या बिलाचे आहेत. याच्यातनं काय होणार आहे, मोनोपोली पुन्हा एकदा तयार होणार आहे, पण ती प्रायव्हेट सेक्टरमध्ये तयार होणार आहे. जे भारतातले उद्योगपती आहेत, जे सगळ्यात मोठे उद्योगपती आहेत, तेच काय करणार आहेत, या सेक्टरमध्ये स्वतःची इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. जसं आज इंडिगो आणि एअर इंडिया हे एअरलाईन सेक्टरमध्ये मोनोपोली आहे. जिओ, एअरटेल जशी मोबाईल सेक्टरमध्ये मोनोपोली आहे, तशीच न्यूक्लिअर पॉवर सेक्टरमध्ये भविष्यात जर कोणाची मोनोपोली झाली तर ते आपल्याला आश्चर्य वाटायला नको. धन्यवाद.